चला बोला गणपती बाप्पा. चेंडू हवेमध्ये आणि डोनाल्ड पोर्जी बॅक टू दिस सॉरी राकेश पोर्जी बॅक टू दी पॅव्हिलियन. आणि पिसार्वे संघासाठी आणखी एक प्राइज आलंय. जर संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहिला तर नवनाथ शेठ म्हात्रे आणि दर्शन शेठ म्हात्रे यांच्याकडनं कॅश प्राइज दिली तर 50,000 आणि प्लस गोवा ट्रिप देखील त्यांना केली जाईल. जबरदस्त पारितोषिक लावली गेली आहेत. आपण बघितलं मागच्या मॅच मध्ये तेजस पाटीलला विकेट हॅट्रिक साठी सॉरी चौकार हॅट्रिक साठी तब्बल 25,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं गेलं मान्यवरांच्या शुभ हस्ते. आणि तदनंतर ते प्राइज ह्या मॅच मध्ये देखील कंटिन्यू राहील पिसार्वे संघासाठी. गोलंदाजी करतो तर विकेट हॅट्रिक साठी 25,000 रुपये असतील, तर फलंदाजी करण्यासाठी आले तर सेकंड सेशन मध्ये चौकार हॅट्रिक असो किंवा षटकार हॅट्रिक असो त्यांना 25,000 रुपयाचं कॅश प्राइज कंटिन्यू असेल. मात्र काय जबरदस्त खेळ राहिला पिसार्वे संघाचा. ओमकार ई गटामधनं आलेला हा संघ आपण बघितला तर आज या मेगा फायनलच्या दिवशी मेगा फायनल खेळतोय मैदानावरती. म्हणजे काय जबरदस्त कॉन्फिडन्स राहिला या पिसार्वे संघाचा. प्रयत्न करत करत आज या स्पर्धेमध्ये मेगा फायनल खेळतोय. म्हणजे जबरदस्त कमबॅक राहिलंय टीम पिसार्वेच्या माध्यमातून. आता दुसऱ्या बाजूला ब गटातनं आलेला संघ टीम धानसर खेळतो त्यांच्या विरोधात. मात्र कुठे का होईना दोन्ही संघ तुल्यबळ आपण म्हणूया, कारण ह्या स्टेज पर्यंत पोहोचणं हे प्रत्येक संघाला जमत नाही. यावेळी चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे आणि संधीचं सोनं केलंय. बॅक टू बॅक लागणारा हा दुसरा झटका टीम धानसर या संघाला. आणि डीजे आणि आपण बघितलं बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेत. यावेळी ज्या तेजसनं बॅटिंग करत असताना बॅक टू बॅक 3 चौकाराशी आपण बघितलं तर 25,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळवलं होतं. मात्र तो यावेळी गोलंदाजीच्या बोलीवर आपण बघू शकतो. आणि आता ह्या चेंडूवर जर विकेट घेतला तर पुन्हा एकदा नवनाथ शेठ म्हात्रे आणि दर्शन शेठ म्हात्रे यांच्याकडनं तब्बल 25,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. खेळाडूंचा प्रोत्साहन खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं कार्य मैदानावरती पिसार्वे संघाच्या मान्यवरांच्या माध्यमातून केलं जातं. आणि हाच कॉन्फिडन्स त्यांना आज मेगा फायनल पर्यंत घेऊन आलाय मैदानावरती. नवीन फलंदाज येतोय संयोग पोर्जी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी डिफेन्स केलाय. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लिझन मध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे. मात्र कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. आणि यावेळी येतोय निर्धाव चेंडू. पहिलं षटक तेजस पाटीलचं करूया कौतुक, ज्याच्या माध्यमातून अतिशय चांगला खेळ या आजच्या दिवसामध्ये राहिला. आणि आपण बघतोय पिसार्वे संघ मेगा फायनल मैदानावरती खेळतोय. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इतकं सोपं नाहीये तेजसला मारणं, कारण आजच्या दिवसामध्ये प्रभावित कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली आणि पिसार्वे संघाची मनं जिंकली आहे. पिसार्वे प्रेक्षकांची मनं जिंकली आज मैदानावरती. बऱ्याच कालावधीनंतर पिसार्वे संघ आज कुठे का होईना एक वेगळ्या उंचीवर मात्र यावेळी समाचार घेतलाय. संयोगनं चेंडू फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. येतोय हा संघर्षमय षटकार. पॉवर प्ले चालू आहे आणि पहिला मोठा फटका आपण बघितला या पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हव्यामध्ये. वेल जज वेल कॅच. चुकी होणार नाहीये. संजोग देखील परततोय. संजोग लागणारा हा तिसरा झटका. बॅक टू दी पॅव्हिलियन.
पोरची जातो मैदानावरती. पहिल्या 3 षटकामध्ये टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. मात्र दुसऱ्याकडे बघितलं ना तर डोनाल्ड पोर्जी अद्याप विकेटवर साबूत आहे. कारण मागच्या मॅच मध्ये रोहिंटन संघाविरुद्ध खेळत असताना तब्बल 4 षटकामध्ये 61 धावा हव्या होत्या आणि एकतर्फी झुंज त्या मैदानावरती देत तब्बल वैयक्तिक 39 धावेची इनिंग खेळत संघाला सेमीफायनल मध्ये विजय मिळवून दिला आणि तदनंतर मिळालेली बायची चिठ्ठी आणि मेगा फायनल मध्ये एंटर झाला. म्हणजे लक फॅक्टर ऑन आहे टीम धानसरे संघाचा. मात्र दुसऱ्या बाजूला संघर्ष देखील तेवढाच महान आहे टीम पिसारवे या संघाचा. कारण आपण बघू शकतो मेहनत भरपूर चांगली होती या मैदानावरती फिल्डिंग करत असताना टीम पिसारवे संघाची. पहिले षटक झाले संपन्न. पहिल्या षटकाच्या अखेरीस संगीत धावसंख्या धावपलकावरती 3 गडी बाद 7 धावा. दयनीय अशी परिस्थिती आपण म्हणू शकतो यावेळी. या चला पिसारवे संघाचे प्रेक्षक वाईट पडद्याच्या बाहेर व्हा प्लीज. यावेळी डोनाल्डने खेळून काढलेला चेंडू लॉंग ऑन रिदम मध्ये चेंडूला फील्ड केले जात आहे. तोपर्यंत सिंगल. काय मेहनत होती या मैदानावरती. प्रत्येक चेंडू गणिक आपण बघितलं तर पिसारवे संघ मेहनत घेतोय आणि त्या मेहनतीचं फळ आज मैदानावरती त्यांना मिळत आहे. आणि नक्कीच अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला आणि आज आपण बघू शकतो किमान दुसऱ्या किंवा पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आज आपल्या गावामध्ये घेऊन जातील यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज सज्ज झालाय शैलेश. या क्लाइनचा चेंडू खेळून काढलाय अलॉंग दी कार्पेट. चेंडू येतो एक्स्ट्रा कव्हर रिजनला तर थोडंसं फंबल झालं. लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धोका उद्भवू शकतो. तू मैं आणि यावेळी घडलं काय मैदानावरती. बारक्या पोर्जी ज्यानं दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला मात्र त्या ठिकाणी कॉल होता डोनाल्ड पोर्जीचा. मात्र चुकीचं कम्युनिकेशन त्या ठिकाणी झालं आणि यावेळी मोठा झटका मिळतोय टीम धानसरे संघाला. नऊ धावा धावपलकावरती लागल्यात आणि तब्बल 4 गडी बाद झालेत. दयनीय अवस्था पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना मेगा फायनल मध्ये दोन्ही संघ प्रयत्न भरपूर चांगले राहिले दोन्ही संघाचे. यावेळी पायडा स्वीप केला. चेंडू जातो डीप फायनल रिझन मध्ये. त्या ठिकाणी होते तेजस पाटील. आजच्या पूर्ण मैदानामध्ये आपण म्हटलं ना बॅटिंग असो बॉलिंग असो क्षेत्ररक्षण असो या तिन्ही क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर तेजस पाटीलचं नाव या पूर्ण मैदानामध्ये या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये दुमदुमताना आज आपण बघितलं. आणि त्या पारितोषिक त्याला मिळालेल्या पारितोषिकाची चर्चा देखील उद्या पूर्ण दिवसभरामध्ये राहील की येणारे 27,000 चौकार हॅट्रिकसाठी कोणाला मिळाले तर तो खेळाडू पिसारवे संघाचा न्यू यंग टॅलेंट तेजस पाटील. हे नाव नक्कीच उद्या चर्चेत राहील. मात्र यावेळी डोनाल्ड पोर्जी याला देखील कमी लेखून चालणार नाहीये. 500 डोनासाठी 30 सर्कलच्या बाहेर आपण बघू शकतो. आणि यावेळी गोलंदाज शैलेश सज्ज होतोय. चेंडूला खेळून काढाय प्रॉपर टायमिंग. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. येतोय हा संघर्षाचा संघर्षमय षटकार. क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण मैदानावरती नेहमीच घडत आलंय. आणि यावेळी आपण बघितले दोन्ही टीम्स खूप चांगल्या मूड मध्ये मैदानावरती क्रिकेट खेळतायत आणि त्यांचा पॉझिटिव्ह मूड या मैदानावरती नक्कीच त्यांना मेगा फायनल मध्ये घेऊन आलाय. धाव्यांचं कन्फ्युजन आपण क्लिअर करूया. धावा धावपळावरती झाल्यात. सध्या आपण 17 धावा झाल्यात. हरकत नाहीये. मिस्टेक होत असते परंतु ते आपण मिस्टेक सुधारली आहे. 17 धावा धापलकावरती झाल्यात आणि यावेळी चेंडू खेळून काढलाय अलॉंग दी कार्पेट. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गोळीच्या वेगाने जातोय. सीमारेषे बाहेर येतोय हा चौकार.
वरती लागल्यात 21 धावा. आज या शेवटच्या क्षणामध्ये स्पर्धा पूर्ण 5 रात्री काय जबरदस्त महासंग्राम या मैदानावरती आपण बघितला. मात्र पंचांनी कॉल केलाय की हा चेंडू रेस्टॉपच्या वर आहे आणि येतोय हा नो चेंडू. खराब गोलंदाजी या शेवटच्या क्षणी करत असताना शैलेशच्या माध्यमातून येतोय नो चेंडू आणि या 1+5 च्या माध्यमातून सांगितली धावसंख्या 27 धावा. 27 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. मात्र शेवटच्या क्षणामध्ये ही स्पर्धा आपण बघू शकतो 15वे पर्व सक्सेसफुल कंप्लीट करत असताना त्यासाठी मेहनत आपण बघितली. संदेश दादा पाटील असतील, रोशम पाटील, सौरभ पाटील, नयन पाटील, ओमकार पाटील असतील, हर्षद पाटील, भावेश पाटील, करम पाटील, भरपूर सारी मेहनत या मैदानावरती. हर्षद पाटील असतील, भरपूर सारी मेहनत राहिली. तसे आचार्य बंधू आपण म्हणूया नक्कीच. कांतीलाल दादा पाटील, संतोष दादा पाटील, सचिन पाटील, महेश पाटील यांच्या माध्यमातनं अतिशय चांगलं 5 दिवस आपण बघितलं तर आचार्याची भूमिका मैदानावरती त्यांच्या माध्यमातून राहिली आणि त्यांचं देखील करूया कौतुक. कारण स्पर्धा तेवढी चांगली राहिली. या स्पर्धेची चर्चा एक नाव राहून गेलं माझ्याकडनं, ग्रामीणचा चिता ज्याला म्हटलं जातं असा मनीष मडवी, त्याचं देखील आपण करूया कौतुक. त्यानंतर असतील सागर पाटील, पियुष पाटील, जय पाटील, सनी पाटील, भरपूर सारं क्रिश पाटील असतील, भरपूर सारे प्लेयर्स असतील ज्या स्पर्धेमध्ये सक्सेस करण्यासाठी भरपूर सारी मेहनत राहिली आहे. सागर पाटील असतील त्यामध्ये आणि खास करून संदेश दादांचं करूया कौतुक. कारण भरपूर सारी मेहनत 5 रात्री या मैदानावरती 2 षटकाचा खेळ. सांगितली धावसंख्या 27 धावा धावपलकावरती लागल्यात. मात्र हे 15वं पर्व शानदाररित्या दिमागदाररित्या पूर्ण होत असताना याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि शेवटचा क्षण मी म्हणे यापेक्षा अजून चांगलं शेवटचं गोड काय होऊ शकतं. अतिशय चांगली स्पर्धा, कोणत्याही प्रकारचा गाळबोट न लागता आज ही स्पर्धा शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचली आहे आणि काही क्षणानंतर आपण या स्पर्धेचा निरोप घेणार आहोत. नक्कीच जबरदस्त महासंग्राम जत्रा म्हणूया आपण सिद्धिकर्ले गावामध्ये मागच्या 5 रात्री आपण बघितली आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. यावेळी चेंडू खेळून काढायला चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये दन 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 करत सीमारेषे बाहेर चौकार. पोरजीनं आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलं आणि नक्कीच ज्या कोणाचं नाव राहिलं असेल त्यांचं मी नक्कीच मनशा दिलगिरी व्यक्त करेन. कारण आम्हाला प्रत्येकाचं नाव घेणं पॉसिबल होत नाहीये आणि ह्या कारणानं मी दिलगिरी व्यक्त करेन. मात्र त्या ठिकाणी डोनाल्ड सज्ज झालाय. डोनाल्ड सांगतोय की जर मी सेमीफायनल जिंकून दिली आहे तर मी फायनल मध्ये का मागे राहू आणि त्याने ठोकला यावेळी दणदणीत षटकार. जबरदस्त बॅटिंग होती या मैदानावरती. डोनाल्ड पोर्जी वैयक्तिक खेळतोय. 2 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीनं तब्बल 29 धावेची वैयक्तिक इनिंग मैदानावरती साकारतोय. या मेगा फायनलच्या मेगा इव्हेंट मध्ये स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करत असताना या मैदानावरती काय जबरदस्त बॅटिंग करतोय यावेळी डोनाल्ड पोर्जी आणि टार्गेट सेट ओव्हर मध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना डोनाल्ड पोर्जीच्या माध्यमातून आलेला हा षटकार आणि तदनंतर एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी होईल. चित्तेच्या वेगाने ती रन कंप्लीट केली. काय स्टॅमिना खेळाडूचा आपण म्हणूया. कारण सेमीफायनल मध्ये आपण बघितलं तेवढा धावला देखील त्या मॅच मध्ये देखील आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये देखील तेच करत असताना जरी मोठे फटके येत नसतील तरी स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यासाठी ती धडपड मैदानावरती बघायला मिळते. यावेळी नॅचरल दबाव मैदानावरती गोलंदाज अमर पाटीलच्या माध्यमातून आपण बघतोय. पंच आमच्याकडे वळतायत. इट इज आउटसाइड द ऑफ स्टंप. येतोय हा वाईट चेंडू. दबाव निर्माण केलाय कारण बॅटिंग तेवढी जोरदार होती या मैदानावरती. रोखायचं कसं हा प्रश्नचिन्ह गोलंदाजाला पडलाय. मात्र यावेळी चेंज ऑफ पेस डोक्याचा वापर मात्र त्या ठिकाणी घडलाय काय. डोनाल्ड पोर्जी स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आहे.
स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे, धावा जास्तीत जास्त बनवायचे त्या पहिल्या सत्रामध्ये, कारण त्यांनी देखील ओळखलंय की पिसारवे संघ देखील कमी नाहीये. किती धावा बनल्या तरी त्या मैदानावरती सेफ नाहीयेत, कारण बॅटिंग तेवढी चांगली केली आहे पिसारवे संघानं. शॉर्टपिच लाईनचा चेंडू हव्यामध्ये, क्षेत्ररक्षक धावतो चेंडू खाली. प्रयत्न चांगले राहिले त्या ठिकाणी. वेल जज वेल कॅच. आणि यावेळी डोनाल्ड पोर्जी स्वतःवर कॉन्फिडन्स जरूर दाखवला होता, मात्र त्या कॉन्फिडन्सने बॅटिंग करता आली नाहीये. पुढच्या चेंडूवर होतोय बाद. डोनाल्ड पोर्जी बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच मैदान सोडलंय डोनाल्ड पोर्जीनं, मात्र त्याचं काम त्याने पूर्णपणे पार पाडलंय मैदानावरती. वैयक्तिक खेळला 31 या धावसंख्येवर खेळला आणि सांघिक धावसंख्या आपण म्हणू शकतो 40 धावा धावपलकावरती लागल्यात. म्हणजे जबरदस्त बॅटिंग. जवळपास 85% धावा या एकट्या डोनाल्डच्या बॅटमध्ये आपण बघितल्या. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग. डगआउट मधनं सेट होऊन आलेला फलंदाज आपण म्हणू शकतो, ज्याच्या माध्यमातून येतो या शेवटच्या चेंडूवर टार्गेट सेट करणारा षटकार. क्रिसच्या बॅट मधनं आलाय षटकार. या 6 धाव्यानं सांघिक धावसंख्या धावपलकावरती लागली तब्बल 46 धावा. येणारे 18 चेंडू आणि 47 धावेची गरज. वेगळ्याच इराद्याने मैदानामध्ये उतरला धानसर संघ. दुसरा मॅच केला होता आज दुपारच्या सत्रामध्ये खेळला होता आणि तदनंतर त्या संघानं मागे वळून पाहिलं नाही आणि तो संघ आज मेगा फायनल खेळतोय मैदानावरती. नक्कीच. आणि येत्या महिन्यामध्ये आपण बघतोय जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे गावदेवी चषक 2026 हे पर्व डे नाईट क्रिकेट स्पर्धा. प्रथमच आपण तळोजा विभागामध्ये बघू शकतो 20 बाईकचा महासंग्राम. बाईकचा शोरूम पिसारवे गावामध्ये लागणार आहे आणि ती स्पर्धा 9 मार्च ते 15 मार्च या 7 दिवसामध्ये ती स्पर्धा तुम्हाला एन्जॉय करता येणार आहे. आणि त्या स्पर्धेसाठी जर तुम्हाला कोणाला एंट्री हवी असेल तर शैलेश म्हात्रे, नंदू म्हात्रे, रोहित म्हात्रे, तेजस पाटील, सागर पाटील, साईनाथ पाटील, अमर पाटील, अतुल म्हात्रे या सर्व प्लेयर्सशी तुम्ही संपर्क साधू शकता किंवा कोणत्या पिसारवेच्या मान्यवरांशी तुम्ही संपर्क साधू शकता जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये एंट्री हवी असेल तर. भरपूर चांगली स्पर्धा आहे 20 बाईकचा महासंग्राम. कारण आपण बघितलं भिवंडीमध्ये भरपूर बाईकचा महासंग्राम असतो, मात्र प्रथमच तळोजा विभागामध्ये पिसारवेकरांनी करून दाखवलंय. येत्या 9 ते 15 मार्च मध्ये 20 बाईकचा महासंग्राम त्या मैदानावरती नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. कुठे जायचं नाहीये. नक्कीच त्या स्पर्धेमध्ये कोणाला एंट्री पाहिजे असेल तर मी नक्कीच पिसारवेकरांशी किंवा योगेश मडवी असतील त्यांचे संपर्क साधला तरी चालेल, किंवा शैलेश म्हात्रे, नंदू म्हात्रे, रोहित म्हात्रे, तेजस पाटील, सागर पाटील, साईनाथ पाटील, अमर पाटील आणि अतुल म्हात्रे या सर्व व्यक्तींसोबत संपर्क साधला तरी चालू शकतं. तरी तुम्हाला एंट्री मिळून जाईल त्या ठिकाणी. कारण आता आपण बघितलं एंट्री खूप कमी राहिल्या असतील, कारण स्पर्धा तेवढी भक्कम आहे, स्पर्धा तेवढी चांगली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये खेळणं हे प्रत्येक टीमचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये एंट्री घ्यावी लागेल. त्यासाठी तुम्हाला कॉल करावे लागतील, कारण आपण बघितलं त्या स्पर्धेमध्ये एंट्री भेटणं एवढं सहसा शक्य होणार नाहीये. कारण मला तर वाटतं त्या स्पर्धेमध्ये एंट्री फुल झाल्या असतील. मात्र पहिलं सत्र झालंय संपन्न. पहिल्या सत्राच्या अखेर बॅटिंग करत असताना टीम धानसर या संघाने उभारले आहेत तब्बल 46 आणि 47 धावेचं टार्गेट असणार आहे. तेजस पाटील आणि अमर पाटील आणि ते पारितोषिक कंटिन्यू असणार आहे. चौकार हॅट्रिक साठी 25,000 आणि षटकार हॅट्रिक साठी देखील
25,000 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. बॅटिंग करतोय पिसारवे संघ. मागच्या मॅच मध्ये तेजसने ते कमावलं, मात्र या मॅच मध्ये देखील तेवढी गरज आहे मैदानावरती. सेकंड सेशन मध्ये बॅटिंग करत असताना टीम पिसारवे या संघाला राईट आर्म ऑर द विकेट. बारक्या पोरजी फुल लाईनचा चेंडू खेळून काढला. चेंडू अलॉंग द कार्पेट डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न तुषार होते त्या ठिकाणी. द लेजंड क्रिकेटर ऑफ टीम धानसर. बरीच वर्ष क्रिकेटची सेवा धानसर गावाच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून झाली आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली धानसर संघ खेळतोय. न्यू यंग टॅलेंट मैदानावरती उतरला. डोनाल्ड पोर्जी असतील, तुषार पाटील त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपण तुषार पोर्जी त्यांच्या माध्यमातून आपण बघितला. आणि यावेळी अमर पाटील देखील सांगतोय की आम्ही देखील कमी नाहीये. पहिल्या चेंडूवर सिंगल, तदनंतर ठोकतोय हा दणदणीत संघर्षमय षटकार. वरती 60 टार्गेट विजयासाठी 47. ओ वेगानं खेळला चेंडू. डीप कडे साजिद खेळण्याचा प्रयत्न. ओ निकाले सुसाट वेगानं. पंचांचा आपण पाहतोय काही इशारा आला तिथे. नॉट आउट. कारण बेल्स पडल्या होत्या, तर त्या बेल्स पडल्यानंतर आपल्याला स्टंप उखाडणं तेवढं गरजेचं असतं जर तुम्हाला रनआउट हवा असेल तर. मात्र तसं काही झालं नाही त्या ठिकाणी आणि क्लिअर डिसिजन आपल्याला बघायला मिळाला. नॉट आउट. आणि या चेंडूवर येत आहेत 2 धावा. आणि या शेवटच्या मॅच साठी आमच्या सोबत जुडतायत नेरे गावचा एक बुलंद आवाज आणि या समालोचन क्षेत्रातील गोड आवाज सागरजी मांडवकर, मॅन फ्रॉम नेरे, यांच्या माध्यमातून आम्ही शेअरिंग कॉमेंट्री या मॅच मध्ये करूया. नक्कीच जबरदस्त खेळ दोन्ही टीमचा राहिलाय आणि कोणताही संघ अद्यापर्यंत हार मानायला तयार नाहीये. एसट्या उद्ध्वस्त केल्यात, फर्निचर डिस्ट्रॉय केलाय त्या ठिकाणी. फलंदाज अमर पाटील तोडफोड बल्लेबाजी मैदानावरती करत असताना या शेवटच्या मॅच मध्ये. तर विनिंग टार्गेट 47 आणि पिसारवे हा संघ 9 वर पोहोचलाय. बघा, जो कोणी संघ चॅम्पियन बनेल त्याने स्टंप्सला हात लावायचा नाहीये, नाहीतर प्राइज मधून पैसे कट करण्यात येतील हे लक्षात घ्यायचंय. आणि हे सूचना आम्हाला आयोजकांकडून आली आहे, ते तुम्ही त्याचं पालन करायचंय. नक्कीच साजिद कॉस्टली स्टंप आहे ते आणि तब्बल त्यांची प्राइस आहे 20,000 आणि ते इथून नाही मागवलेत, ते आम्ही बाहेरून मागवलेत. आणि जर निदर्शनामध्ये आलं तर कपात असेल. मॅचकडे वळतोय गोलंदाज सज्ज. ओ खोला चेंडू. काय गोलंदाजी होते बघा. काय म्हणशील साजिद, ज्या पद्धतीनं षटक हातळतोय गोलंदाज. ऑफ स्टंपला खाली ठेवलाय. गुड बॉलिंग. बारकेचं ते वैशिष्ट्यच राहिलंय सागर, कारण आपण या पूर्ण स्पर्धेमध्ये बघितलं ना तर बारकेने आपल्या गोलंदाजीमध्ये पूर्णपणे प्रभावित केलंय. हा फटका खेळला डीप कडे वेगानं. ओ गुड फिल्डिंग. काही नाही, भरपूर वेटिंगला टीम्स होते. मी सुद्धा माझ्याकडनं मला देखील कॉल आले होते की तुमच्या स्पर्धेमध्ये मला खेळायचंय, पण मी दुसऱ्या दिवशी विचारलं तेव्हा मला कळालं की ऑलरेडी टीम्स फुल झालेत आणि त्यांच्याकडनं टीम्सला एंट्री मिळाली नाहीये. यस. ओव्हर नंबर 2. पहिला चेंडू ऑन साइडला आला. हा फटाका येतोय. बिग शॉट. षटकार. टार्गेट आहे 47. साजिद होऊ शकतो. पिसारबाई संघ आहे सागर, हार मानणार नाहीये मैदानावरती आणि मेहनती संघ आहे मैदानावरती. आज मेहनत करत मागची काही वर्षाचा इतिहास बघितला तर पिसारवे संघ कुठेतरी क्रिकेटमध्ये कमी होता, मात्र आज त्यांची मेहनत या स्पर्धेमध्ये त्यांना घेऊन आली आहे मेगा फायनल पर्यंत. थँक्यू. ABC मध्ये आपण एक बाईक देणार आहोत. DF मध्ये एक साजिद बाईक देणार आहोत आणि पुढल्या वर्षी योगेंद्र दादा आणि हनुमान दादा आणखीन काय वेगळं करणार आहेत, कारण यशस्वी
15 वर्ष यशस्वीरित्या संपन्न झाले. पुढल्या वर्षी सुद्धा वेगळ्या स्वरूपामध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेचं वैशिष्ट्यच राहिलंय सागर. प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्य घेऊन येणं या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय. योगेंद्र दादा सांगतात पुढल्या वर्षी शर्यती ठेवू बोलतात. क्या बात आहे. शेवटच्या क्षणी काहीतरी थोडंसं फनी साहेबांच्या माध्यमातून देखील, कारण 5 दिवस झाले त्यांना देखील झोप लागली नसेल की स्पर्धा कशा प्रकारे पार होईल, परंतु नक्कीच त्यांची मेहनत आज या मैदानावरती रंग आणला. आणि 10 बॉल 30, 10 नक्कीच चेंडू 30, धावा 17. पायाचा वेध, धाव घेण्यासाठी तयारी. यस, मॅच बनेल साजिद. आता 9 मध्ये 29. नक्कीच बनेल. 9 मध्ये 29. अमर पाटील ज्याच्यावर नक्कीच या पूर्ण पिसारवर टीमची बॅटिंग लाईनअप अवलंबून असते आणि तो स्वतः मैदानावरती उभा आहे, तर असं समजून चालणार नाही धनसर संघाला की ही मॅच जिंकली आहे. अद्याप अमरचा प्रयत्न मैदानावरती चालू आहेत आणि ही मॅच नक्कीच बनू शकते. 2 षटकार आले तर मॅच बनेल. ओ, फटका आलाय डीप कडे. ओहो, क्या बात आहे. बॅड लक. प्रयत्न चांगले होते. तर आज जो दानसर संघ खेळतोय, आकाश शेठ पाटील, यशस्वी पॅकर्स आणि स्कायरा 11 या नावानं हा संघ खेळतोय. यशस्वी पॅकर्स आहेत आकाश शेठ पाटील. स्कायरा 11 आपण अनेक स्पर्धा खेळतो. रायगड, ठाणेमध्ये, वहालला आम्ही पाहिलं बऱ्याच वेळा. नेरेबी अजितचा खेळतो. आज दानसरला आकाश शेठ पाटील, यशस्वी पॅकर्स आहेत. उद्योजक क्षेत्रामध्ये त्यांची भरभराटी आम्ही पाहिली. ओ, पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये कुणालाही कमी लेखू नका. आता साजिद इक्वेशन आहे. 6 बॉल 25, 6, 28, 30, 32 होताना पाहिलेत. आता दानसर आणि एका बाजूला टीम स्कायरा 11, दानसर आणि पिसारवे. कोण जिंकेल मॅच? क्रिकेट आहे सगर. आपण बरेच वेळा बघितलं क्रिकेटमध्ये अनिश्चिततेनं भरलेला खेळ असं म्हटलं जातं. 6 चेंडूमध्ये 28 बनल्या काल आपण बघितल्या आदईच्या मैदानावरती, आणि आज 6 चेंडूमध्ये 25 का बनणार नाहीत? लक्ष उद्या मॅच कडे. आज भरपूर पाहुणे होते स्टेजवर आणि एवढ्या पाहुण्यांना हँडल करणं, त्यांचं यथोचित सन्मान करणं ते फक्त साजिद महागुरूच करू शकतात आणि त्याची पोचपावती मिळाली. महागुरूंना प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीचं पद माहिती आहे. 6 बॉल 25, पहिला चेंडू. ओ हो, पहिला आला डॉट बॉल. क्रिकेट हे काय येऊ शकतो. डोनाल्ड पोर्जिया मात्र दानसर समोर पिसारव्या. मॅच मध्ये काय होईल? स्कायरा 11 महागुरू आकाश शेठ पाटील यांचा संघ खेळतो आणि एका बाजूला पिसारवे. ओ, आणखीन एक. क्या बात है. 2 चेंडू उभे ठेवले. प्रयत्न चांगले आहेत मैदानावरती गोलंदाजाचे. आपण बघितलं डोनाल याला नक्कीच अनुभवी खेळाडू आहे मैदानावरती. मात्र सागर विसरून चालणार नाहीये की पिसारवे संघ ई गटातनं आज या मैदानावरती फायनल खेळतोय. 4 बॉल 25. आता प्रत्येक चेंडूवर फटका हवाय. पिसारवे विरुद्ध स्कायरा 11, दानसर. मॅचवर पकड निर्माण केली. जो सामना धानसरनं रोहिंजन विरुद्ध जिंकला ना साजिद, तिथून या संघानं मागे वळून पाहिलं नाही. आणि असं म्हटलं जातं फॉरगेटिंग एज अन आर्ट. मागे काय झाले विसरावं लागतं आणि त्यानंतर या स्कायरा 11 धानसरनं जो खेळ दाखवला रंगतदार. 3 मध्ये 24. फटका आलाय डीप कडे. पकडला झेल. चॅम्पियनच्या मार्गावर आता टीम स्कायरा 11 श्री गणेश धानसर.
हरकत नाही पिसारवे संघ. जरी आपण या मॅचचा विचार सोडला तर पूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ दाखवला. कारण प्रत्येक मॅच भरपूर मेहनत राहिली आणि पिसारवे संघ मेगा फायनल खेळतो ही मोठी गोष्ट असू शकते पिसारवे संघासाठी आणि पिसारवे गावासाठी. जबरदस्त क्रिकेट राहिला या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आणि आपल्या नावाची छाप येत्या 365 दिवस या गावाचं नाव या स्पर्धेमध्ये घेतलं जाईल. संघर्ष भरपूर केला मैदानावरती, मेहनत भरपूर केली मैदानावरती आणि ती मेहनत कुठे का होईना त्या मेहनतीला रंग लागला आणि आज शेवटच्या क्षणी जरी मॅच हरला असाल तरी प्रेक्षकांची मनं तुम्ही तुमच्या खेळामध्ये जिंकलीत. आणि यावेळी शेवटचा चेंडू फलंदाज होतोय बाद आणि अशा प्रकारे या स्पर्धेचा चॅम्पियन संघ होतोय टीम स्कायरा 11. जय गणेश. विकेटवर नाचू नका प्लीज डान्सर संघ. विकेटच्या बाहेर आपण एन्जॉय करूया. आपण डीजे वाला तुमच्यासाठी चांगले गाणे वाजवेल आणि स्टंप हात लावायचा नाहीये. नक्कीच तुम्हाला मी वॉर्न केलं होतं. यस परत करतील.